आज दहिवडी नगरीमध्ये मराठा क्रांती सूर्य मनोजदादा जरांगे पाटील यांचं आगमन झालं होतं व त्यांच्या आगमनाच्या वेळीच दहिवडी हे तालुक्याचं सुसज्ज असं शहर असताना सुद्धा या ठिकाणचा विद्युत पुरवठा खंडित झाला होता। याच्या विरोधात मराठा सेवक आहेत मान तालुक्यातलं, त्यांचं काय म्हणणं आहे? ही वीज ऍक्सिडेंटली गेलती किंवा जाणून बुजून घालवली गेली होती? आपण या ठिकाणी मराठा सेवक सोहमजी शिर्के आहेत। सोहमजी, काय सांगाल आमच्या बघणाऱ्यांना? बघा, जय शिवराय बांधवांनो, आज जो झालेला प्रकार आहे तो अतिशय चुकीचा प्रकार झालाय। कारण आमचं मराठ्यांचं हृदय, आमचं दैवत संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील साहेब यांचं जसं मायनी चौकामध्ये आगमन झालं तसं या MSCBने लाईट घालवली। आमचा सरळ आरोप आहे की लाईट घालवली, कारण त्यांना माहिती असताना की बाबा मनोज जरांगे पाटील साहेब दहिवडी आपल्या माननगरीमध्ये येत आहेत, तरी सुद्धा या अधिकाऱ्यांनी जाणून बुजून हा प्रकार केला, कोणाच्या सांगण्यावर केला असेल काय आम्हाला त्याच्याशी घेणं देणं नाही। पण जर का मनोज दादा जरांगे पाटलांच्या जीवाला काही धोका झाला असता तर याला जबाबदार कोण? गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्हाला आम्ही परत एक वेळा आवाहन करतो की संघर्षयोद्धा मनोज दादा जरांगे पाटलांच्या केसाला धक्का लागला तर महाराष्ट्रातला मराठा समाज बिलकुल चूप बसणार नाही। आज जो प्रकार झाला त्याच्याबद्दल आम्ही उद्या मनोज दादा जरांगे पाटील साहेबांना भेटणार आहे। दादा प्रतिक्रिया देतीलच त्याच्यावरती, पण मराठा समाजाने, मान खटावच्या मराठा समाजाने लक्षात ठेवा, जर मराठा समाजाची अशी जर गळचेपी होत असेल तर आपल्याला या अन्यायाला वाचा फोडली पाहिजे, नाहीतर तुमच्यावरती असाच दबावतंत्र यूज केला जाईल, वापरलं जाईल। त्याच्यामुळं सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे, येणाऱ्या 29 ऑगस्टला आपल्या मुलांच्या न्याय हक्कासाठी जोरदार ताकदीनं एकतेनं आपल्याला मुंबईला यायचं आहे, नाहीतर तुमचं आयुष्य तुम्हाला असंच दाबण्यामध्ये, आणि हे राजकीय असेल किंवा कुठली ताकद असू द्या, पण जर तुम्ही पुढे आला नाही तर मात्र आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की येणाऱ्या 29 तारखेला मोठ्या संख्येने आपल्याला आझाद मैदानी इथे जायचं आहे मुंबईला। सरजी, तुम्ही कसं या घटनेकडे बघता, जे वीजचा लपंडाव झाला त्याच्याबद्दल काय सांगाल? संपूर्ण मराठा समाज फलटण चौकात छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमलेले होते आपले संघर्ष योद्धा मनोज जरांगे दादा पाटील यांचं स्वागत करण्यासाठी, आणि जरांगे दादा त्या ठिकाणी पोहोचण्याच्या 5 मिनिटं अगोदर लाईट गेली आणि त्यांच्या स्वागताचा संपूर्ण जो कार्यक्रम होता तो अंधारात आम्हाला घ्यावा लागला। त्याच्यामुळं आपला संपूर्ण मराठा समाज अगदी क्रोधित आहे, आक्रोशित आहे, आणि ते विचारण्यासाठी आम्ही आपल्या विद्युत बोर्डाकडे गेल्यानंतर त्यांनी आम्हाला समाधानकारक उत्तर दिले नाहीत, लाईट कशी गेली, काय गेली। त्याच्यामुळं या गोष्टीचं उत्तर भेटलं पाहिजे की लाईट कशा काय कुठल्या कारणास्तव गेली। ओके, यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष राजूभाई मुळीक या ठिकाणी आहेत। ते 24 तास या दहिवडी शहरामध्ये असतात, इथेच वाढलेत। राजूजी, तुमच्या या शहराला सिंगल फेज लाईट आहे, बरीचशी यंत्रणा असताना इथून मागे कधी अशा घटना घडल्यात का, किंवा तुम्ही या घटनेकडे कसं बघता, किंवा आमच्या बघणाऱ्यांना काय सांगाल? काय झालं, ही MSCBची रोजचीच बोंब आहे। आज आमचे मराठा योद्धा जरांगे पाटील दहिवडीत येणार होते, हे सगळ्या तालुक्याला माहीत होतं, पण आज मायनी चौकात जशी त्यांची एंट्री झाली आणि फलटण चौकात आले, लाईट घालवली। MSCBनं मुद्दाम लाईट घालवली का, कुणाच्या सांगण्यावरून लाईट घालवली, हा आम्हाला मोठा प्रश्न। आता आम्ही पोलीस स्टेशनला तर आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे, त्याचा आम्हाला CDR पाहिजे की कुणी सांगण्यावरून लाईट घालवली की काय केली, हा आम्हाला तर पूर्णपणे शंका आहे। का शंका येणार नाही? ह्याच्या अगोदर पण आमची मोठी एवढी सभा झाली, त्या टायमाला पण लाईट घालवलेली। ओके, आम्ही ह्याच्यावर गप बसणार नाही, आम्ही 2 दिवसात बघणार, नाहीतर पारेशम आणि MSCBच्या साहेबांचा श्राद्ध घातल्याशिवाय राहणार नाही। एक मराठा, लाख मराठा। कट्टे पाटील आहेत गोंदवल्याचे, त्यांनी सुद्धा गोंदवल्यातून अमोल सर कट्टे पाटील आहेत, मोठा जनसमुदाय मनोज अमोल पोळ, सॉरी गोंदवल्यामध्ये कट्टे असल्यामुळे थोडी गफलत झाली, गोंदवले खुर्द मधील अमोल पोळ साहेब आहेत। पोळ साहेब, काय सांगताल आमच्या बघणाऱ्याला, या घटनेकडे कसं बघता तुम्ही? हे जाणीवपूर्वक, हेतुपूर्वक केलेलं आहे, एवढंच मी सांगू शकतो। ओके, धन्यवाद। तर मित्रांनो, आपण पाहत होता मानदेश न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अजूनपर्यंत तुम्ही तुमच्या लाडक्या मानदेश न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। पुन्हा एकदा भेटणार आहोत अशाच एका नवीन विषयासह नवीन ठिकाणी, तोपर्यंत धन्यवाद।